नमस्कार, मी मयुरी सोनावणे तुमचे खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण दिवाळी ही 5 दिवस साजरी करतो, धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत. पण खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होत असते आणि वसुबारसपासून आपण दिवाळी जर मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते त्याप्रमाणे साजरी केली, सेलिब्रेट केली तर खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद आपल्याला मिळेल आणि माता लक्ष्मीचीही भरभरून कृपा आपल्यावर होईल. आता माता लक्ष्मी म्हणजे पैशाचा पाऊस पडणार का? तर नाही. लक्ष्मीचा खरा अर्थ अजून तुम्हाला समजला नाहीये. तर लक्ष्मी म्हणजे घरात आनंद, शांतता, सुख. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील धनधान्याला बरकत. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्य. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील सर्वांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील सर्वांमध्ये प्रेम, जिव्हाळा. लक्ष्मी म्हणजे समोरच्याचं दुःख बघून आपल्याही डोळ्यात पाणी येणे. लक्ष्मी म्हणजे अजून बरेच काही. म्हणून लक्ष्मी म्हणजे पैसाच हा जो गैरसमज आहे तो तुम्ही काढून टाका आणि तुम्ही वसुबारसेपासून जर दिवाळी साजरी कराल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या खऱ्या अर्थाने लक्ष्मी म्हणजे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या घरामध्ये पाहायला मिळतील आणि अनुभवायला मिळतील. आता वसुबारस म्हणजे काही जण काय करतात, गाई वासराची पूजा करतात आणि गवारीच्या शेंग्याची भाजी आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवतात. म्हणजेच वसुबारस झाली. तर असं नाही. वसुबारस म्हणजे ह्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो आणि पहिला दिवा कुठे कुठे लावला जातो हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर कोणत्या वेळेमध्ये पहिला दिवा लावायचा हे सुद्धा सांगणार आहे. या दिवशी कोणते मंत्र म्हणावे, कोणता अध्याय आपण वाचायला हवा आणि त्याचबरोबर कोणता नैवेद्य आणि गोवस्त द्वादशीच्या वेळी उपवास केला जातो का हेही सांगणार आहे. तुमच्याकडे या दिवशी उपवास केला जातो का नाही नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे उपवास करत नसतील आणि तुम्हाला उपवास करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की गोवस्त द्वादशीचा उपवास करू शकता. या दिवशी काय करावं, काय टाळावं, उपवास असेल तर कोणते पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि कोणते पदार्थ खाणे टाळावे. कारण हा जो सण आहे तो गाई वासराच्या संबंधित आहे. त्यामुळे काही गोष्टी, काही पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाहीयेत. जर पदार्थ आपण खाल्ले तर आपल्याला दोष लागू शकतो. अशी संपूर्ण माहिती आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जी आपण गाई वासराची पूजा करतो. बरेच जण काय करतात, सकाळीच सर्व काही पूजा करून घेतात. तर असं नाही. गाय वासराची पूजा करायलाही एक मुहूर्त आहे, एक विशिष्ट वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपण जर ती पूजा केली तर ती शुभ मानली जाते. बाकी तुमच्याकडे परंपरागत पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणेच तुम्ही ही दिवाळी साजरी करा. दिवाळीचा जो हा सण आहे, वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा हे आपल्या परंपरेनुसारच साजरा करावा. मी जी पद्धत सांगते ते तुम्ही करू शकता, पण आपल्या रूढी परंपरा पाळून. तर यंदा गोवस्त द्वादशी म्हणजे वसुबारस ही 28 ऑक्टोबर 2024ला आहे. या दिवशी सोमवार आहे. या दिवशी रमा एकादशी आहे. यालाच गोवस्त द्वादशी आणि यालाच वसुबारसही म्हटले जाते. खऱ्या अर्थाने 28 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीला सुरुवात होणार आहे. तर याची नोंद सर्वांनी घ्यावी. तर या दिवशी गाय वासराची पूजा असते, ती संध्याकाळी करण्याची पद्धत आहे. या दिवशी संध्याकाळी गाय वासराची पूजा केली जाते. बऱ्याच जणांकडे ही पूजा सकाळीच केली जाते. ते काय चुकीचं आहे का? तर नाही. तुम्ही जेव्हा सकाळी पूजा करता तेव्हा तिथे आपण गाय वासराच्या मूर्तीची पूजा केली जाते. तिथे तुम्ही एखाद्या फळाचा सकाळी नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी दिवा लावून धूपबत्ती, अगरबत्ती लावून तिथे जो गवारीच्या शेंगेचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तो दाखवा. जर तुमच्याकडे नैवेद्य सकाळी दाखवला जात असेल तर सकाळी दाखवा, काहीच हरकत नाही. तर या दिवशी काय करायचं आहे, काय टाळायचं आहे, कारण या दिवशी गोवस्त द्वादशीला उपवास केला जातो. मग या उपवासाला काय खायचं, काय खाऊ नये, कारण हा उपवास गोवस्त द्वादशीच्या वेळेला आलेला आहे. या दिवशीचा उपवास दिवसभर केला जातो आणि संध्याकाळी गाय वासराची पूजा केल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये.
मूग हे कोणतेही असो, पॉलिश, अनपॉलिश, मुगाची डाळ असेल तर ती खाऊ नये आणि गव्हापासून बनवलेले कोणतेच पदार्थही खाऊ नये. या दिवशी गवारीच्या शेंगेची भाजी आणि बाजरीची भाकरी नैवेद्य दाखवून खावावी आणि उपवास सोडावा. या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ सुद्धा खाऊ नयेत. त्यामुळे दिवाळीचा जो फराळ तुम्ही बनवला असेल तर तो या दिवशी खाऊ नये. या दिवशी चहा जरी पियायचा असेल तर तो बिना दुधाचा पिवावा, म्हणजेच ब्लॅक टी किंवा काळा चहा पिऊ शकता. गायीच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. या दिवशी महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्याकरता, सुख समृद्धीसाठी ही पूजा करत असतात. त्याचबरोबर या दिवशी दिवाळीची सुरुवात असल्यामुळे दिवे सुद्धा लावायचे आहेत. दिवे हे संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत लावायचे आहे. काही जण एकदम 8 वाजता, 8:30 वाजता दिवे लावतात, तर असं करू नये, कारण तिन्ही सांजेची जी वेळ असते ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची मानतो. त्यामुळे ह्या वेळेमध्ये दिवे आपल्याला आपल्या घरामध्ये, दाराबाहेर लावले पाहिजे. तुळशीसमोर, देवासमोरही ह्या वेळेतच दिवे लावले पाहिजे. पहिला दिवा जो आहे तो दिवाळीचा, तो आपण देवासमोर नेहमी लावतो. तो दिवा तर लावायचाच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला दिवाळीला जे आपण पंत्या लावतो त्यातली पहिली पंती आपल्याला देवासमोर लावायची आहे. दुसरी पंती आहे ती आपल्याला तुळशीसमोर लावायची आहे आणि तिसऱ्या 2 पंत्या आहेत त्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला लावायच्या आहेत. आणि मग त्यानंतर तुम्हाला जिथे लावायच्या आहेत तिथे तुम्ही लावू शकता. या दिवशी तुम्ही आवर्जून गीतेतील 15वा अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. तुम्ही सकाळी पूजा झाल्यावर किंवा संध्याकाळी पूजा झाल्यावर हा अध्याय वाचू शकता. या दिवशी दिवसभरात तुम्हाला जमेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आवर्जून करा. याशिवाय तुम्ही ओम नमो नारायणाय नमः ह्या मंत्राचा जपसुद्धा करू शकता. या दिवशी तुम्ही घरातील सर्व लाईट बंद ठेवणे, अस्वच्छ राहणे, आरडाओरड करणे, दरवाजाच्या बाहेर घाण पडलेली आहे, वाळलेले तोरण दाराला आहे, घरात अंधार आहे, असं अजिबात करायचं नाहीये. मी सांगितल्याप्रमाणे हे दिवाळीची सुरुवात आहे, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायचं आहे, दरवाजाबाहेर छोटी का होईना रांगोळी काढायची आहे, तोरण लावायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी उंबरठ्याला हळदीचे लेपनही तुम्ही करू शकता. संध्याकाळी दिवे लावा, स्तोत्र लावा. टीव्ही किंवा मोबाईलवर तुम्ही हे स्तोत्र लावू शकता आणि हा जो आपला सण आहे दिवाळीचा तो आनंदाने, उत्साहाने साजरा करा. एकही दिवस स्किप करू नये. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.